खूप वर्षांपूर्वी जंगलाजवळ एक शेळी राहत होती आणि तिला छोटी छोटी अशी 7 मुले होती आणि ती त्यांच्यावर खूप प्रेम करायची. पण तिच्याच झोपडी शेजारी एक लबाड लांडगा सुद्धा राहत होता. एके दिवशी शेळीला तिच्या मुलांसाठी काही फळे आणण्यासाठी जंगलात जायचे होते. तिने आपल्या मुलांना बजावून सांगितले की काहीही झाले तरी मी आल्याशिवाय दार उघडू नका. त्या लांडग्याचे डोळे आपल्यावरच आहेत. तिने आपल्या मुलांचा निरोप घेतला आणि ती बाहेर पडली. मग काय, लांडगा तर त्या शेळीच्या झोपडीकडे लक्ष ठेवूनच होता की कधी ही शेळी बाहेर जाईल आणि कधी मी या पिल्लांना खाईन. शेळीला जाताना पाहून तो लगेचच झोपडीकडे गेला आणि त्याने दरवाजा वाजवला आणि म्हणाला, मुलांनो, दरवाजा उघडा, मी तुमची आई आहे. मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन आले आहे. पण मुले होती हुशार. त्यांना समजले की हा आवाज आपल्या आईचा नाही. ते म्हणाले, तू आमची आई नाहीस. तू आम्हाला फसवू शकत नाहीस. तू इथून निघून जा. मग लांडग्याने शेळीचा खोटा आवाज काढण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ सराव करून तो पुन्हा झोपडीकडे गेला आणि त्याने दार ठोठावले आणि म्हणाला, मुलांनो, दरवाजा उघडा, आई आली आहे. मुले हुशार असल्यामुळे त्यांनी दाराच्या फटीतून पाहिले आणि त्यांनी लांडग्याचे पाय ओळखले. ते म्हणाले, तुझे पाय आमच्या आईसारखे नाहीत. आमच्या आईचे पाय पांढरे आहेत. आम्ही दार उघडणार नाही. हे लांडग्याने ऐकले आणि तो लगेचच किराणा दुकानात गेला. तिथून त्याने पांढरा रंग विकत घेतला आणि आपल्या दोन्ही पायांना फासला आणि पुन्हा शेळीच्या झोपडीकडे गेला. दरवाजा ठोठावला आणि म्हणाला, मुलांनो, दरवाजा उघडा, मी तुमची आई आहे. मुलांनी दरवाजाच्या काचेतून पाहिले तर त्यांना पांढरे पाय दिसले. म्हणून बिचाऱ्या पिल्लांनी दरवाजा उघडला. मग काय, त्या पिल्लांना पाहून लांडग्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि लांडगा पाहून सगळी पिल्ले इकडे तिकडे धावू लागली. कोणी पडद्या आड लपले, कोणी दरवाजाच्या मागे लपले, तर कोणी पलंगाखाली लपले. लांडग्याने सगळ्या पिल्लांना एका गोणीत भरले आणि तो आपल्या सोबत त्या पिल्लांना घेऊन गेला. पण एक छोटेसे कोकरू घड्याळाच्या मागे लपले होते. ते लांडग्याला काही दिसले नाही. आई शेळी बिचारी झोपडीत आता पोचणारच होती. आपण आणलेला खाऊ बघून मुले खूप खुश होतील असा विचार ती करत होती. काही वेळाने ती झोपडीत पोहोचली, पण दरवाजा उघडा बघून तिला धक्काच बसला. ती आत आली तर तिला तिची कोणतीच पिल्लं दिसली नाही. म्हणून ती खूप रडू लागली आणि म्हणाली, मी तुम्हाला बजावले होते की कोणीही आले तरी दरवाजा उघडू नका. माझ्या पिल्लांना लांडग्याने खाल्ले वाटतं. मी माझ्या पिल्लांना गमावून बसले आहे आता. तेवढ्यात घड्याळाच्या मागे लपलेले पिल्लू बाहेर डोकावून बघते आणि म्हणते, आई, मी इथे आहे, मला बाहेर काढ. त्या पिल्लाला पाहून शेळी आई खूप खुश होते. त्याला घड्याळाच्या मागून काढते आणि जवळ घेते. त्या लहान पिल्लाने इतर पिल्लांसोबत काय झाले हे आईला सांगितले. तेवढ्यात त्यांना लांडग्याच्या घोरण्याचा आवाज आला. तेव्हा शेळी आई म्हणाली, लांडगा अजून लांब गेलेला नाही.
तू एक कात्री आण आणि चल माझ्यासोबत। लांडगा इतके वजन उचलून थकून बागेत झोपला होता आणि बाजूलाच त्या पिल्लांची गोणी होती। शेळी आईने त्या गोणीचे तोंड कात्रीने कापले आणि आपल्या पिल्लांना एक एक करून त्या गोणीतून बाहेर काढले। सगळ्या पिल्लांना जिवंत बघून शेळी आई खूप खुश झाली आणि त्या सगळ्या पिल्लांना तिने जवळ घेतले। मग त्या पिल्लांना जरा मोठे मोठे दगड शोधायला सांगितले। ती सगळी मुलांनी एक एक दगड आणले आणि शेळी आईने त्या गोणीत हे दगड भरून ठेवले आणि ती आपल्या पिल्लांना घेऊन निघून गेली। काही वेळाने लांडग्याला जाग आली आणि त्याने पिशवीचे तोंड उघडून आता पिल्लांना खाऊया अशी तयारी केली। त्याने पिल्लांना खाण्यासाठी गोणीत तोंड घातले आणि चावू लागला, तर ते मोठे मोठे दगड त्याच्या दातांना लागून त्याचे दात इतके दुखले की तो खूप कळवळू लागला। ही अशी लांडग्याची झालेली फजिती शेळी आई आणि ती पिल्ले आपल्या झोपडीच्या खिडकीतून बघतच होती। लांडग्याला असे पाहून सगळी मुले खूप खुश झाली आणि नाचू लागली। अशाच मजेशीर गोष्टींसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा।